राजकीय पक्षाकडे आकर्षित होतात, त्यांना असं वाटतंय की काहीतरी आपण तिथं जाऊन चांगलं करावं. एखादा माणूस चुकून माकून जातो सुद्धा. तो एक गोष्ट सांगतो बरं का, की जॉर्ज फर्नांडिस आहेत, खूप चांगला माणूस होता, मी पर्सनली ओळखत होतो त्यांना. खूप चांगला माणूस, अत्यंत प्रामाणिक, अत्यंत स्वच्छ आणि खालून वर आलेला नेता. काय करू शकला तो? अटल बिहारी वाजपेयी वाईट माणूस नव्हता, चांगलाच माणूस होता. काय करू शकला तो? का नाही करू शकले हे? हा देश उभा करायचा असेल तर या देशाच्या शेतकऱ्याला बळ दिलं पाहिजे. इतकी साधी गोष्ट ह्यांना कळत नाही का? सगळं कळतं. मला काही लोक म्हणतात, अहो त्यांना जाऊन तुम्ही कायदे सांगा. ह्यांना कायदे माहित नाहीत, मोदीला माहित नाहीत कायदे हे. आणि माहित शरद पवारांना माहित नव्हते हे. माहित असून सुद्धा तो कृषी मंत्री राहिला 10 वर्ष. तुम्हाला सांगायची, त्यांना सांगायची गरज राहिलेली नाहीये. तुम्हाला सांगतो, हे सगळं माहित आहे आणि जाणीवपूर्वक करतात म्हणून राग जास्त आहे. लक्षात घ्या, ते आपल्यापेक्षा जास्त हुशार आहेत. त्यामुळे त्यांना न सांगितलं आणि त्यांनापर्यंत आपण पोहोचलोच नाहीत असं काही नसतं. सगळ्याला सगळं माहित असतं. करायचं का नाही हे ते ठरवतात आणि ते त्यांना करायचं नाही असं त्यांनी ठरवलंय म्हणून होत नाहीये. म्हणून त्यांना याचना आणि विनंत्या करून प्रश्न सुटणार नाही, तर जोडा हातात घेऊनच हा प्रश्न सोडवावा लागणार. हे लक्षात घ्या बरं का. मी अत्यंत गंभीरपणे ही गोष्ट सांगतोय, कारण त्यांना विनंत्या करून आणि बाबा काहीतरी करा आणि शेतकऱ्याला ह्या कायद्यातून मोकळं करा वगैरे कोणी ऐकणार नाही तुमचं. तुम्हाला ताकदच उभी करावी लागणार आहे. आता बघा, चालाख्या ह्या निवडणुकीच्या खेळामध्ये, निवडणुकीचा खेळ असा खेळ आहे की जिंकलेला खेळाडूच त्याचे नियम ठरवतो. मोठ्या अजब गोष्टीवर भारतामध्येही निवडणुकीचे नियम कोण ठरवतं, कायदे कोण करतं? सरकार करतं. सरकार म्हणजे कोण? जे निवडून येतात तेच, त्यांच्या हातामध्ये. कुठल्याही खेळामध्ये असं 2 पार्टीज असतात ना, त्याच्यातल्या 2 पार्टीज नियम नाही ठरवत, तिसरी पार्टी कुणीतरी असते, निवडणूक आयोग असेल किंवा काय असेल, ते ठरवतात नियम त्याचे. असं असतं खेळामध्ये. परंतु या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये निवडणूक आयोग निवडणुकीचे कायदे करत नाही. निवडणुकीचे कायदे सरकार करतं आणि ही सगळ्यात मोठी अडचण आहे आपली. ते निवडणुकीचे कायदे बदलायला तयार नाहीत, कारण हा खेळ त्यांच्या सोयीचा खेळ आहे. पहिल्या ह्याच्यात तुम्ही मला सांगा ना, की एखादा अपवाद मला सोडून द्या, तुम्ही उदाहरण द्याल की बाबा गरीब तो माणूस होता, इतर सुदाम काय नाव होते, इथले खासदार होते सुदाम देशमुख, गरीब माणूस, तो निवडून आला, एखाद दुसरा येतो. परंतु सर्वसाधारण परिस्थिती काय आहे? कोट्यावधी रुपये जे लावू शकतात तेच निवडून येऊ शकतात. पहिल्याच नियमामध्ये खेळाच्या की हा खेळ कोण खेळू शकेल? ज्याच्याकडे कोट्यावधी रुपये असतील असाच माणूस हा खेळ खेळू शकेल, असा नियम तो झालेला आहे. मी असं पाहतोय आता आपल्याला बोट दाखवण्यासारख्या काही गोष्टींकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. पहिली गोष्ट तर अशी आहे की निवडणूक प्रचाराला 15 दिवस, आता सुद्धा कायदा आहे, निवडणूक प्रचारासाठी 15 दिवस दिले जातात. नॉमिनेशन झालं, विड्रॉल झालं की त्याच्यानंतर 15 दिवस मध्ये देतात. त्या काळामध्ये राजकीय पक्षांनी किंवा उमेदवारांनी आपला प्रचार करायचा. 15 दिवस राजकीय पक्षाला मिळाले. मतदारांना किती दिवस? एकच दिवस. 8-10 तास तेवढे. तेवढ्या वेळामध्ये सगळ्यांनी यायचं आणि मतदान करायचं. सगळ्यांनी रांगेत उभं राहायचं. बरं, सरकारी कर्मचाऱ्यांना तर सोयी आहे, त्यांना पगारी सुट्टी मिळते त्या दिवशी. शेतकऱ्यांना तर तोही विषय नाही, मजुरांना विषय नाही, त्यांना पगार काही मिळत नाही त्याच्यातला. आणि त्यांनी मात्र रांगेत उभं राहून यांची देशभक्ती करायची. एका दिवसामध्ये निवडणूक का घेतात तुम्ही? त्याचं कारण असं आहे, जातीय धार्मिक विद्वेषाला कॅश करता येतं एका दिवसात. तुम्ही तेवढ्याच दिवस 10 दिवस 15 दिवस जर तुम्ही मतदारांना दिले की 10-15 दिवसात तुम्ही कधी येऊन मतदान करू शकता. तुमच्या जातीय झुंडीचं राजकारण चालत नाही. माणूस शांतपणे विचार करतो आणि मग मतदान करतो.
मला म्हणाले की मग तर अहो इतक्या दिवसाचा ताण पडेल ना निवडणूक यंत्रणेवर. मी त्यांना म्हणालो अजिबात ताण पडत नाही. त्याचं कारण असं आहे की जिथं जिथं तिजोरी ठेवता येते, ज्या ऑफिसमध्ये तिजोरी ठेवता येते त्या ऑफिसमध्ये मतपेटी ठेवा ना. सुरक्षाचं गार्ड तिथं तिजोरीचे असतातच, ते ह्याचंही संरक्षण करतील. उलट कमी लागेल, इतके बूथ करायची गरज नाही. तुम्ही कमी बूथवर भागू शकाल. ती कमी बूथ मध्ये म्हणजे रांगाच्या रांगा ज्या लागतात प्रत्येक गावामध्ये, ती रांग लावायची गरज नाही ना. मी माझ्या सोडीनं येईन, मतदान करीन आणि जाईन. कमी ताण पडेल, त्याच्यामुळं कमी यंत्रणा लागेल. परंतु तुम्हाला मी सांगतो आज ही सूचना तुम्हाला पटते. ही सूचना मी जे करतोय ती आकाशातून पडलेली सूचना नव्हे. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षाची निवडणूक किती दिवस घेतात? ते महिने घेतात, 3-3 महिने. 3-3 महिन्यामध्ये त्यांच्या राष्ट्राध्यक्षाची निवडणूक होते. तुम्हाला 15 दिवस भारतामध्ये लोकसभेची विधानसभेची निवडणूक घ्यायला का तुम्ही कांकू करताय? माझी पहिली सूचना अशी आहे की निवडणूक 1 दिवसात न घेता मी काय करतो माहितीये का, जे आपल्याला सत्तेमध्ये जाऊन रिफ्लेक्शन व्हायला पाहिजे चळवळींचं, ते होत नाही. शरद जोशी सारखा माणूस डिपॉझिट जप्त 2 वेळेला का? शरद जोशी सारखा माणूस, त्याला मतदान मिळत नाही. त्याचं कारण असं आहे की कुणीतरी जायचं, बामणाचं आहे म्हणायचं, झालं. मराठ्याची मतं दुसऱ्या बाजूला, दलितांची मतं दुसऱ्या बाजूला, त्याला बामण म्हणून दिलं की संपलं. अरे मला वेळ द्या ना, मी त्यांना समजावून सांगतो. अरे तो बामण असला तरी तो शूद्रांचं काम करणारा बामण आहे रे, गरिबांचं काम करणारा म्हणजे नोकरदाराचं काम नाही करत, तो शेतकऱ्याचं काम करतोय. हे मी समजावून सांगितलं असतं. मला तो वेळ द्यायचा नाही, परंतु बामणाचा आहे एवढा प्रचार करायला मात्र त्यांना वेळ द्यायचा. हे जे तंत्र आहे, त्याच्यामुळे मी म्हणतो की मतदानाला तुम्ही कालावधी वाढवून द्या. नाही तुम्हाला 15 दिवस देता येत, महिने देता येत, कमीत कमी 8 दिवस द्या. तुम्हाला सांगतो की भारतामध्ये चमत्कार होऊन जाईल. खऱ्या अर्थानं लोकशाही उभी करण्यासाठी ही एक सूचना आहे. दुसरी सूचना, मगाशी हे बोलत होते